हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता मी आवरणार. ॲक्च्युली अंघोळ झाली माझी आणि सकाळचे 8-8:30 वाजायला आलेत. आता मी निघणार जायला. आज कोल्हापूर सोडणार आहे. तर आम्ही पण येणार आहेत माझ्याबरोबर. म्हणजे मला स्टॉप CBS स्टँडला सोडायला. मी नको म्हणतो ते करते म्हणले. हे लुकमणी आयाचं तेल आहे ते द्यायला लागलं मला. तर आता निघाले मी, बाहेर पडायला लागले. आम्ही खिडकी भी लगाते का क्या हिंदू. भारी वाटलं. 2 दिवस राहिले, 2 दिवस होते तर खरंच लय भारी वाटलं आणि आनंद पण झाला. आम्हाला विचारूया कसं है अम्मे, अचानक आई तो तुमको कैसा लगा? तुमको लगा था लगा था तुमको मैं आऊँगी करके? नहीं ना. हां, विषय असं झाला की मी ॲक्च्युली कोल्हापूरमध्ये पोचायच्या आधी आम्हीचा फोन आला होता मला, कुठं आहेस मी म्हणले मी जॉबवरून आत्ताच आले. तर म्हणल्या ठीक आहे जेव व्यू आणि झोप म्हणल्या. म्हणलं हां ठीक आहे म्हणलं. मला काय हे झालं की त्यांना संशय वगैरे येईल नाही का. मी सरप्राईजच द्यायचं होतं मला आणि अचानकच आले. कोणालाच काही माहीत नव्हतं, दीदीला पण माहीत नव्हतं, माझ्या कुणालाच माहीत नव्हतं. फक्त माझ्या भावाला मोठ्या माहिती होतं की मी इकडे येणार आहे, कारण मी भावाला सांगितलेलं की मी जाणार आहे म्हणून. आणि त्यानंतर ना भोजला गेले. भोजमध्ये तर खूप भारी वाटलं. माझा तर बारका भाऊ आहे मानलेला, म्हणजे त्या भावानं खरंच मला लई मदत केल्या. म्हणजे असा विषय की माझ्या वाईट परिस्थितीत तो भाऊ माझा कायम माझ्याबरोबर होता. कायम म्हणजे माझं जे घडलेलं होतं त्यावेळेला पण लोकांनी त्याला लय काय ट्रोल केलं, त्याला लोकांनी लय काय बोललेलं खरं, तरी पण त्यानं मला मेसेज किंवा फोन करायचं सोडला नाही. कशी आहेस बहिणी, तुझं काय टेन्शन घेऊ नकोस, हाय आपण, काय विषय नाही, तुला काय लागलं बिगलं तर तू आपल्याला फोन कर, मी येईन तुला हे करायला. असं म्हणजे लय भारी भाऊ आहे तो आपला. पहिल्यापासून माझे अब्बू होते ना तेव्हापासून माझ्याबरोबर तो म्हणजे बोलतोय किंवा माझी मदत करतोय. माझं घर शिफ्टिंगच्या वेळेला पण तो आलेला. म्हणजे प्रत्येक वेळेला कुठली पण वाईट वेळ असू दे त्यानं साथ सोडली नाही त्या भावानं बारक्या माझ्या. काल पण मी त्याला फोन केला. परवा दिवशी मी ज्यावेळेला पोचले इथं संध्याकाळी त्यावेळेला मी त्याला फोन केला की मला उद्या भोजला जायचं आहे आणि मला गाडी पाहिजेल आहे. तर ॲक्च्युली गाडी कुणाचीच नव्हती, त्याची यामा होती. खरं ती मला म्हणला एवढा लांब तू जाणार असं तसं. मी म्हणलं ठीक आहे. मग त्यानं यामा दुसऱ्याला दिला, त्याच्या मित्राला, आणि त्याच्या मित्राची गाडी घेतला. मला म्हणला मी येतो चल. मी म्हणलं तूच चल बाबा म्हणलं. तर तो आलेला माझ्याबरोबर. मग आम्ही आदमापूरला गेलो. त्यानंतरनं भोजला गेल्यानंतरनं मम्मी पप्पा पण खुश झाले. ते एवढं त्यांना आश्चर्यच वाटलं, कारण त्यांना कल्पना पण नव्हती की मी येणार आहे. पल्लवीला पण चांगलं वाटलं, कारण पल्लवीला मुलगा झाला आहे. त्याला मी बघितलेलं पण नव्हतं, त्याला पण बघायला मिळालं. म्हणजे मी मावशी झाले त्यामुळं. सो भारी वाटलं. 2 दिवस कितक्यात गेले कळाले पण नाही. 2 दिवस म्हणजे एकच दिवस, कालचा पूर्ण दिवस मला मस्त आनंदात जगायला मिळालं. म्हणजे मी एवढा एन्जॉयमेंट केला आहे की सांगू शकत नाही. म्हणजे काय म्हणतात, एका दिवसात जे वर्षभराचं फिरणं असतं ना ते एका दिवसात मी करून घेतलं. म्हणजे विचार पण करू शकत नाही तुम्ही. मी हॉटेलला पण जेवले मस्त. त्यानंतरनं रंकाळ्यावर पण संध्याकाळचं गेलेले फिरायला. आई शप्पथ, तिथं गेल्यानंतर तर विषयच नव्हता. तिथं तर काय म्हणतात ते असं म्हणजे ते नवीन काय ॲड्स वगैरे होते ना यायचे खाया प्यायचे. म्हणजे नवीन काहीतरी कोल्हापुरात रंकाळ्यावर आले खायला वगैरे, ते सुद्धा मी काल खाल्ल्या. त्यानंतरनं फिरले रात्री. मी 11 वाजेपर्यंत 11-11:30 वाजेपर्यंत. कितने बजे आई अम्मी कल रात में घर पे? मैं 11:30 पावणे 12 बजे ना, 11:30 पावणे 12 असं मी रात्री घरी आले. माझ्या मित्रांसोबत मी फिरत होते रात्री रंकाळ्यावर, इकडं तिकडं. मला एवढं भारी वाटलं ना, म्हणजे खरं सांगते
ती माझी खास आहेत सगळी आणि ती पहिल्यापासूनच आहेत. असं नाही की बाबा आत्तापासून आली तर वगैरे वगैरे असं नाही, ती पहिल्यापासून खासच आहेत. आणि विषय असा आहे की माझ्या वाईट वेळेत जी माझी आहेत आणि जी मला खरंच हे करतात, सपोर्ट करतात ना, त्यांना मी कधीच विसरणार नाही माझ्या लाईफमध्ये. हॉस्पिटलमध्ये पण गेलते, आम्मीला पण दाखवलं. मेन म्हणजे मला आम्मीचं आमचं जरासं मला फक्त आमच्या आम्मीचं टेन्शन आहे की म्हणजे आता आम्मीचं पाय दाखवलं, आता थोडंसं कमी पण आलं आहे औषध वगैरे लावल्यानंतर ना, आता कमी आहे त्यांना. तर मला टेन्शन या गोष्टीचं असते की आम्ही आमची जास्त जेवण वगैरे बनवून खात नाही. मला तेच टेन्शन येतं, कारण त्यांना ते आता बघितलेलं तुम्ही पण कसलं पाय झालं. त्याच्यामुळं आम्ही ना आमच्या 4 ते 5 दिवस जेवल्या नव्हत्या, कारण त्यांना उभारायला येत नव्हतं. त्या जेवल्या नाही व्यवस्थित. म्हणजे आता मी रडू शकत नाही, त्या पण रडतील. सो हॅपी. मग विषय असा आहे की लय एन्जॉयमेंट केला, भयंकर एन्जॉयमेंट झाला आहे माझा. आणि एवढी लोक मला ओळख दाखवायला तित की नाही, ते बघून आणि भारी वाटलं की आपल्याला ओळखतात आणि ओळख दाखवायला लागल्यात. भारी वाटलं मला, माहिती आहे का. आता निघाले, भेटूया, कंटिन्यू ब्लॉग बघा. आणि आम्ही पोचलोय सीबीए स्टँडला. आम्ही मला सोडायला चालल्यात. आता मला बस मिळते का नाही काय माहिती. यांना नको म्हणत होते मी यायला, तरी पण नाही म्हणले येते. बस लागले आणि मग निघाले. आम्ही पण गेले मला सोडून. आता बरं पण वाटायला लागले, वाईट पण वाटायला लागले. काल संध्याकाळी आले मी, खूप लेट आले. ॲक्च्युली मी दुसऱ्याच गावात गेलते टेन्शननं. तिथून परत रिटर्न आले आणि आता काल रात्री लय वेळ झाला मला यायला. तर मगाशी उठले, चपाती केली, भात बनवला, अंघोळ झाली, सगळं आवरले. आता पाऊस पडा लागलाय. केवढं आत आले दारात, ते पाणी काढते. मी आता काय आयडिया करणार आहे माहिती आहे का, बाहेर दारात ना हे पोतं लावते, म्हणजे पाणी बाहेरच्या बाहेर चालतं. गॅलरीत केवढं पाणी काढलं बघा. ओढणी आहे आणि घेते अंगावर. आता काय पर्याय नाही, पाणी आत यायला लागलं. कारण मी जाणार आता ड्युटीला, नाईट ड्युटीला. रात्रभर जर पाणी आलं, पाऊस आला तरी ते पूर्ण भिजून जाणार. इथं माझ्या बॅगा बिगा पण आहे, थोडंफार साहित्य पण आहे, इथं बेड आहे, सगळं खराब होईल. त्यामुळे आता ही माझी ओढणी कट केलेली, कारण पर्याय नाही आपल्याला. नाईट ड्युटीला जर गेले मी रात्रभर असं जर पाऊस पडला तरी सगळं भिजून जाणार. पाणी भरपूर आहे.
केवढं पाऊस आहे, आता आत पाणी येणार नाही. पाणी येतंय काय? केलं मी मिशन सक्सेस केले माझं. काय एक केलं? हे होतं इथं पोतं होतं, त्याला कट केलं आणि साईडने लावून घेतलं. नाही इथलंय. आता बघ ना, आता नाही येणार पाणी, येणारच नाही. लावत होते पण एवढं आलं पाणी. पाणी येतंय बघतो, सांग बघतो. केस लईच वल्ली झाल्यात आणि हे काय कळणच झाले, लई अगदी सुजा लागले डोळा माझा. आता जेवले मस्तपैकी, भांडी धुवायची माझी, भांडी धुतो. सगळं आवरले. आता एक तासभर तरी झोपते, कारण आता माझी नाईट ड्युटी आहे. आणि जे पाण्याचं जे मिशन म्हणजे मी जे दाराला हे लावलेलं आहे, ते विषय असं झालं आहे की मी मध्ये हे ठेवले, त्यामुळे कोपऱ्यात थोडंसं पाणी यायला लागले. म्हणजे पहिल्यापेक्षा तर कमी यायला लागलं बाबा. आधी लई पूर्ण भरलेलं, आता थोडंसं यायला लागले. आता जोपर्यंत पाऊस कमी येत नाही तोपर्यंत मला काहीच करता येणार नाही, कारण मी भिजले आधीच आणि ही कपडे मी काढणार पण नाही आहे. वाळणं झालेत कपडे. आता धुतलेत ती तरी आधी वाळू देत, कारण इथं 4-4, 5-5 दिवस कपडे वाळत नाहीत. त्यामुळे हाय ती आधी हे करते. लई थंडी वाजायला लागली. आता थोडंसं झोपते, कारण झोप लई वाईट मला. तासभर तरी झोपायला पाहिजे, नाईट ड्युटी आपली. केवढा पाऊस आहे बघा, आणि हा एवढा पावसात मी जॉबला निघाले. ट्रॅफिक जाम झाले आमचं, बस 1 तास झालं थांबले. आणि त्यात हे दुखायला लागले माझं, लय वाईट. ट्रॅफिक कधी निघते काय माहिती. ये हमारा मंगलसूत्र और हम जा रहे हैं ससुराल. असं हे मेरा मंगलसूत्र और हम जा रहे हैं ससुराल. कंपनी ही सासरवाडी आहे ना. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 5:30 वाजले आणि हा डोळा बघा माझा अजून कसा आहे. एवढं दुखा लागले ना वाईट, तरी आता कमी आले. ह्याच्यापेक्षा जास्त सुचले. विषय असं झाला होता की बॉक्सेस पडले होते डोळ्यावर. इथं मला टाके आहेत. मला काहीच कळलं नाही नेमकं माझ्या डोळ्याला झाले काय. ते बॉक्स पडल्यामुळे झाले की काय झाले.